हरे कृष्णा. वेलकम टू न्यू विजन. आपल्याला म्हणजे देवाने ना, भगवंतांनी इतकं सुंदर हे आयुष्य घडवलंय. त्याच्यामध्ये इतकी छान छान क्यूट क्यूटशी नाती दिली आहेत. आपण कुणाची मी आई आहे, कुणाचं आपण म्हणजे इतकी वेगवेगळी नाती आहेत. पण त्याचा आनंद माणूस खरा तेव्हा लुटू शकतो जेव्हा तो स्वतः त्या नात्यामध्ये मनाने इन्व्हॉल्ड असतो आणि ते नातं कुठल्या तरी स्वार्थापोटी नसतं. म्हणजेच काय की कधीतरी असतं ना की माझी ही व्यक्ती माझ्या फक्त शेजारी बसली तरी सुद्धा मला खूप छान वाटतं. म्हणजे ती माझ्याशी काही बोलू अथवा न बोलू, आय एम जस्ट एन्जॉईंग टू बिंग विथ माय पर्सन, विथ माय फ्रेंड, विथ माय मॉम और XYZ. पण खूपदा काय होतं की अशीही काही नाती आयुष्यात येतात की त्याच्यातून आपल्याला म्हणजे नको नकोसं वाटतं. काय हे नातं माझ्या आयुष्यात आहे. काही नाती अशी येतात की जिथे आपल्याला असं वाटतं की हा हात माझ्या हातातून कधीच सुटू नये, पण अशा काहीतरी गोष्टी घडतात आणि तो हात सुटतो. तुम्हाला काय वाटतं की आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही अशीच आपल्या आयुष्यात येत नाही. त्या व्यक्तीचे आणि आपले कर्माची देवाणघेवाण असते आणि ऋणानुबंध असतात. त्याशिवाय आपल्या आयुष्यात कोणीच येऊ शकत नाही. आपल्याला आवडत असणारी नाती त्याच्याबद्दल बोलणं इतकं महत्वाचं नाही, पण जेव्हा आपल्या आयुष्यात अशा काही व्यक्ती येतात की ज्यांच्याबरोबर आपल्याला डील करावंच लागतं, त्यांच्याबरोबर डील करणं हा आपला याच्यावर आपल्याला ऑप्शन नसूच शकतो, तेव्हा जर आपण मनापासून ही गोष्ट स्वीकारली की ठीक आहे बाबा, या व्यक्तीचे आणि माझी कर्माची काहीतरी लेनदेन बाकी आहे. कारण जेव्हा फॉर एक्झाम्पल आपण हे घेऊया, जेव्हा एखाद्या व्यक्तीची आपल्याला सेवा करावी लागते, आपल्याला पर्याय असतो की आपण चिडचिड करून ती गोष्ट करणं आणि दुसरा पर्याय आपल्याला असतो की मनोभावे करणं. मनोभावे करणं हे कधी होऊ शकतं जेव्हा आपण ही गोष्ट समजण्याचा प्रयत्न करतो की हो, ही व्यक्ती जर माझ्या समोर आलेली आहे तर नक्कीच माझी आणि तिची कर्मांची काहीतरी लेनदेन बाकी आहे, म्हणून मला तिची सेवा करावी लागते. हा भाव जेव्हा आपण मनात ठेवतो तेव्हा त्या नात्यामध्ये आपण मनापासून जे काही आहे ते देतो आणि त्याच्याबरोबर डील करणं आपल्याला सोपं जातं. म्हणजे एक असतं की किटकिट करून त्या गोष्टीमध्ये पुढे जाणं आणि एक असतं मनापासून ती गोष्ट स्वीकारून पुढे जाणं. तर आपण आपलं ठरवावं की जर मला माझी मनशांती हवी आहे, हा प्रत्येकाचा आपापला प्रश्न आहे, पण जर मला माझी मनशांती हवी आहे तर मी या नात्यामध्ये कसं पुढे जावं. कोणी असंच आयुष्यात येत नाही. एक अख्खी खोली पूर्ण भरली आहे लोकांनी, पण त्यातली एकच व्यक्ती तुम्हाला क्लिक होते आणि त्याच व्यक्तीबरोबर तुम्हाला बोलायची इच्छा होते. हे असंच असतं का? ज्याला आपण म्हणतो की वेवलेंथ मॅच होणं. व्हॉट इज दॅट वेवलेंथ मॅच होणं? त्या व्यक्तीचं आणि आपलं काहीतरी बॉन्ड असतं, ती आपल्याला आपली वाटते. आपण म्हणतो ना की मला असं वाटतच नाही की मी तुला फर्स्ट टाइम भेटली, असं वाटतं की आपलं खूप 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 अगोदरचं नातं आहे. व्हॉट इज दॅट? तो एक बॉन्ड असतो, ते एक तो ओलावा असतो नात्यामध्ये. सो हे प्रेमाचं नातं आपण भरभरून जगावं. आणि जेव्हा त्या नात्यामध्ये काही गोष्टी अशा घडतात की ज्या अनफेवरेबल आहेत, आपल्याला त्रास होतो, आपल्याला दुःख होतं की त्याच्यातून बाहेर कसं यावं, तेव्हा समजून घ्यावं की ही कर्मांची गती आहे. त्या व्यक्तीबरोबर माझे असलेले कर्मबंध मला पूर्ण करायचे आहेत म्हणून या गोष्टी घडतात. जेव्हा कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन चांगला असतो तेव्हा त्याच्यातून चांगलंच बाहेर येतं आणि त्याच्याबरोबर डील करणं आपल्याला खूप सोपं जातं. तर अशा प्रकारे आपल्या आयुष्यातलं आपण प्रत्येक नातं एन्जॉय करावं. खूपदा अशाही गोष्टी घडतात की एखादा हात आपल्याला वाटतो की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याबरोबर असेल, पण तो हात मधूनच सुटतो. अगदी डिफिकल्ट जातं त्या गोष्टीबरोबर डील करायला, पण तेच असतात ते ऋणानुबंध आणि ते तेवढ्या पुरतेच असतात, तेवढ्याच काळापुरते असतात. हे जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा त्याच्यातून पुढे जाणंही आपल्याला खूप सोपं होतं. शेवटी काय, आपलं आयुष्य जगण्याचा ॲटिट्यूड काय आहे आणि कुठल्या नात्याकडे बघण्याचा आपला भाव काय आहे आणि ते नातं आपल्या आयुष्यात आपल्याला कशासाठी हवं आहे, या गोष्टींची जेव्हा क्लॅरिटी असते तेव्हा प्रत्येक नातं सहज सोपं होतं. नातं सहज सोपं करण्याचा आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. तुम्हाला आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा. न्यू विजनला प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा पुढचा दिवस खूप छान जाऊ देत. हरे कृष्णा.